माननीय मुख्याध्यापक श्री गोसावी सर, उपमुख्याध्यापिका श्रीमती रणवणे मॅडम, पर्यवेक्षक बाई श्री सांगले सर, श्री कुंभार सर, सर्व शिक्षक शिक्षकेतर आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, शुक्रवारी आपल्याला सुट्टी होती 5 सप्टेंबरला. त्या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. तरी सुट्टी असलेले भरपूर विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा आम्हा सगळ्या शिक्षकांपर्यंत त्या दिवशी पोहोचलेल्या होत्या. हा दिवस आपण भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्वज्ञ, विचारवंत आणि आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाच्या स्मरणार्थ साजरा करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तंत्रज्ञानाच्या प्रगतीबद्दल बोलतो. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल शिक्षण याबद्दल बोलतो. पण या सर्वांचा योग्य वापर कसा करावा असे सांगणारे, मूल्याधिष्ठित बनवणारे शिक्षकच असतात. डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी आंध्र प्रदेशातील तिरुत्तनी या गावी झाला. त्यांच्या घरची परिस्थिती साधारणच होती. राधाकृष्णन यांना शिक्षणाची प्रचंड आवड होती. लहानपणापासूनच ते बुद्धिमान, अभ्यासू होते. त्यांनी तत्वज्ञान हा विषय निवडला व त्यांनी शिक्षक म्हणून आपले कार्य सुरू केले आणि आपल्या विद्वत्तेने सर्वांना प्रभावित केले. त्यांच्या वर्गातली शिकवणी ही फक्त धडे शिकवणारी नव्हती, तर जीवन समजवणारी होती. विद्यार्थ्यांना ते ज्ञानाबरोबर संस्कारही देत. डॉक्टर राधाकृष्णन हे जागतिक स्तरावरील तत्वज्ञ होते. त्यांनी भारतीय तत्वज्ञान, वेदांत, उपनिषदांचा गाभा परदेशी लोकांपर्यंत पोहोचवला. इंडियन फिलॉसॉफी, द इंडियन व्ह्यू ऑफ लाईफ, द फिलॉसॉफी ऑफ उपनिषदात यासारख्या त्यांच्या ग्रंथांनी भारतीय अध्यात्माचे दालन उघडून दाखवले. त्यांचे लेखन व विचार सामान्य लोकांनाही प्रेरणादायी होते. शिक्षक म्हणून त्यांचे योगदान इतके महान होते की त्यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांच्या विद्यार्थ्यांनी मोठा उत्सव साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी राधाकृष्णन म्हणाले, माझा वाढदिवस साजरा करण्याऐवजी तो दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करा. आणि तेव्हापासून दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. हे त्यांच्यासाठी सर्वात मोठे सन्मानचिन्ह ठरले. शिक्षणाच्या क्षेत्राबरोबरच त्यांनी राजकारणातही मोठी कामगिरी केली. ते 1952 ते 1962 या कालावधीत भारताचे पहिले उपराष्ट्रपती व 1962 ते 1967 या कालावधीत भारताचे दुसरे राष्ट्रपती ठरले. त्यांनी त्यांच्या काळात भारताच्या संस्कृतीचे, अध्यात्माचे आणि लोकशाही मूल्यांचे महत्त्व जगभरात वाढवले. 1954 मध्ये भारत सरकारने त्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न प्रदान केला. त्यांच्या विद्वत्तेमुळे जगभरात त्यांना गौरवण्यात आले. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातही अध्यापन केले. हे आपल्या देशासाठी, आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आणि आपल्या सर्व विद्यापीठांसाठी जास्त अभिमानाची बाब कोणती, तर एवढे थोर व्यक्तिमत्व ज्यांनी भारताचे उपराष्ट्रपती, राष्ट्रपती हे पद भूषवली आहेत, अशा थोर व्यक्तिमत्वाने आपल्या विद्यापीठ सोसायटीचे दुसरे अध्यक्ष हे पदही त्यांनी भूषवलेले आहे. अनेक वर्ष त्यांनी आपल्या सोसायटीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी असे दाखवून दिले की शिक्षक हा फक्त धडे शिकवणारा नसतो, तर तो समाज घडवणारा असतो. ते नेहमी म्हणायचे, शिक्षक हे राष्ट्राचे खरे शिल्पकार असतात. त्यांचे जीवन आपल्याला प्रेरणा देते की शिक्षण हे फक्त करिअरसाठी नसून माणुसकी, नैतिकता, समाजासाठी असते. खरं सांगायचं तर शिक्षक हे आपले दुसरे पालकच असतात. ते आपल्यावर रागवतात, शिक्षा करतात, परंतु त्यांच्या शिक्षेच्या मागे विद्यार्थ्यांची प्रगती दडलेली असते. शिक्षक आपल्याला पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर जीवन जगण्याची कला शिकवतात. योग आरोग्याचा फरक समजावून देतात. झालेल्या चुका सुधारून पुढे कसे जायचे याचे ज्ञान देतात. आत्मविश्वासाने या जगात कसे वावरायचे हे शिकवतात. आपण सर्वजण वेगवेगळ्या स्वप्नांना घेऊन शाळेत आलेलो असतो. आपल्याला डॉक्टर, इंजिनियर, कलाकार, खेळाडू, वकील, अधिकारी असं कितीतरी मोठ्या पदावर जाण्याचे स्वप्न प्रत्येकाचे असते.
पण या स्वप्नांना पूर्णत्वाकडे नेण्याचे मार्ग शिक्षकच आपल्याला दाखवतात. ते आपल्याला प्रेरणा देतात, आपल्याला आपल्या गुणांवर विश्वास ठेवायला शिकवतात, आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सतत प्रयत्न करतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी त्यांची आठवण म्हणून शिक्षक दिन साजरा करतो. परंतु तो फक्त एका दिवसाचीच आठवण ठेवण्यासाठी नाही, तर त्यांच्या शिकवणीप्रमाणे वागून त्यांच्या संस्काराप्रमाणे आयुष्य जगणं ही त्यांना दिलेली खरी श्रद्धांजली ठरेल. धन्यवाद.